गर्दा जय जयकार बंधुनो गर्दा जय जयकार शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन भानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने मालेगाव येथे रविवार दिनांक 29 मार्च रोजी भेट घेतली। राज्य उपाध्यक्ष आनंद कांदळकर यांच्या नेतृत्वात शिक्षक समितीने माननीय मंत्री महोदयांकडे टीईटी संच मान्यता ऑनलाईन कामे यासंबंधी योग्य निर्णय होत नसल्याने मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करावी अशी मागणी केली। या मागणीच्या अनुषंगाने माननीय मंत्री महोदयांनी मीटिंग लावण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत। यावेळी शिक्षक समितीचे नाशिक जिल्हा शाखेचे अध्यक्ष जिभाऊ बच्छाव, सरचिटणीस साहेबराव पवार, भाऊसाहेब पवार, हेमंत पवार, बुद्धेसिंग ठोके, सुधाकर पवार, प्रमोद बच्छाव, सचिन शिंदे, विकास देवरे यांची उपस्थिती होती। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार डॉक्टर पंकजभाऊ भोयर यांची दिनांक 21 मार्च 2026 रोजी वर्धा येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रतिनिधींनी राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या नेतृत्वात भेट घेतली। टीईटी संच मान्यता पदवीधर वेतन श्रेणी शिक्षण सेवक पद रद्द करणे, बीएलओ व अन्य अशैक्षणिक ऑनलाईन कामे यासह केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी टीईटीची अन्यायकारक अट या संबंधाने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली। माननीय मंत्री महोदयांनी याबाबत वरिष्ठ स्तरावर शिक्षकांच्या संबंधाने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वस्त केले। तसेच शिक्षक संघटना प्रतिनिधींसह चर्चा केल्या जाईल असेही स्पष्ट केले। यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर सगणे, नागपूर विभागीय उपाध्यक्ष अजय मोरे, वर्धा जिल्हा शाखेचे अध्यक्ष अजय बोबडे, जिल्हा सल्लागार चंद्रशेखर ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष सुदेश खोब्रागडे, वर्धा तालुका शाखेचे अध्यक्ष राजेश महाबुदे उपस्थित होते। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बापू पारधी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने भेट घेतली। यावेळी टीईटी, केंद्रप्रमुख परीक्षा आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। जिल्हा कार्याध्यक्ष मनोज निकम, शिंदखेडा तालुकाध्यक्ष गोकुळ सोनार, तालुका सरचिटणीस कैलाश इशी, पंकज चौधरी इत्यादीचा शिष्टमंडळात समावेश होता। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सांगली जिल्हा शाखेच्या अधिवेशनानिमित्त नियामक सभा शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी सांगली येथे संपन्न झाली। यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून शशिकांत बदबळे यांच्यासह जिल्हा नेतेपदी माणिकराव पाटील, शिक्षक नेते म्हणून हरिभाऊ गावडे, सरचिटणीस राजाराम शिंदे, कार्याध्यक्ष प्रदीप मोकाशी, कोषाध्यक्ष अरुण पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मनोज चव्हाण, कन्नड विभागीय नेते सुरेश पाटील, कन्नड विभाग जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब सौदागर आदींची निवड करण्यात आली। यावेळी राज्य नेते उदयजी शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, ज्येष्ठ नेते विश्वनाथ अण्णा मिरजकर, किरणराव गायकवाड, प्रमोद कोडक, सर्जेराव लाड, सोलापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष अमोक सिद्ध कोळी, सदाशिवराव पाटील, विष्णुपंत रोकडे, शशिकांत भागवत, आटपाडीचे नगराध्यक्ष व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी UT जाधव, अंजली कमाणी, सुनीता चौगुले, विनोद पाटील, नरेंद्र जाधव आदींसह शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती देवळा तालुका शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन माजी राज्याध्यक्ष काळूजी गोरसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर, राज्य ऑडिटर दादाजी सावंत, राज्य कार्यकारिणी सदस्य नितीन सोनवणे, जिल्हाध्यक्ष जिभाऊ बच्छाव, जिल्हा सरचिटणीस साहेबराव पवार व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड उपस्थित सदस्यांमधून बिनविरोध करण्यात आली। देवळा तालुका अध्यक्ष जनार्दन पगार, सरचिटणीस महेंद्र पाठक, कार्याध्यक्ष स्वप्नील पवार, कोषाध्यक्ष संजय शिरसाट, तालुका उपाध्यक्ष संजीव अहेर, महिला आघाडी अध्यक्ष प्रतिभा पाटील, सरचिटणीस अर्चना अहेर, कार्याध्यक्ष वंदना भामरे, कोषाध्यक्ष सोनाली सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली।
उन्हाच्या तीव्रतेमुळे विदर्भातील शाळा जून महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात सुरू करावे असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. अद्याप हे आदेश रद्द झाले नाहीत. तसेच शासनाने कोणतेही पत्र काढून अधिक्रमित केले नसताना राज्यातील शाळा 15 जून पासून सुरुवात असताना विदर्भातील शाळा 15 जून पासून सुरू करण्याचा संचालनालयाचा आदेश योग्य नाही अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने ठाम भूमिका घेतली असून शिक्षण संचालनालयाने 15 जून पासून विदर्भातील शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द करावा व न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे. निफाड तालुका शिक्षक समिती आणि श्री स्वामी समर्थ सेवा समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राज्यनेते माननीय उदयराव शिंदे, माजी राज्याध्यक्ष काळूजी बोरसे पाटील, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य उपाध्यक्ष आनंद कांदळकर, राज्य उपाध्यक्ष पांडुरंगजी कर्डिले, विभागीय अध्यक्ष सुनील भामरे, जिल्हाध्यक्ष जीभाऊ बच्छाव, जिल्हा सरचिटणीस साहेबराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्र प्रमुख नियुक्ती करताना टीईटी सीईटीची अट न ठेवता गुणानुक्रमे नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने अमरावती विधान परिषद सदस्य माननीय संजय खोडके व आमदार सुलभा खोडके यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र दहातोंडे, अमरावती तालुकाध्यक्ष नितीन देशमुख यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पारनेर तालुका शाखेचे अधिवेशन राज्यनेते उदयराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, बाजार समिती संचालक राया औटी, बाबासाहेब तर्टे, संजय धामणे, संभाजी ओटी, सीताराम सावंत, तानबाजी सासवडे, बाळासाहेब गोंधळ, विजय महामुनी, श्रीगोंदा तालुक्यातील आणि पाथर्डी तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो राज्य सरकारने थांबवावा आणि ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था बळकट करावी अशी भूमिका राज्यनेते उदयराव शिंदे यांनी मांडली. यावेळी पारनेर तालुका शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष म्हणून मच्छिंद्र दिवसे, कार्याध्यक्ष सोपान राऊत, सरचिटणीस संपत मस्के, कार्यकारी अध्यक्ष प्रमोद झावरे, कोषाध्यक्ष पंकज झरेकर, चिटणीस सुभाष मगर, उपाध्यक्ष सुधाकर आढाव, दिलीप उगले, विजय साठे, महिला आघाडी अध्यक्ष आशा फलके अशा प्रकारची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण विभागात संच मान्यतेच्या शासन निर्णयानुसार होणाऱ्या समायोजनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक शाळांमध्ये विषय पदवीधर शिक्षकच राहणार नाही. अशा परिस्थितीवर योग्य निर्णय घ्यावा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा टिकाव्यात यासाठी ठोस भूमिका घ्यावी अशा आशयाची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे, आमदार निलेशजी राणे यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी जिल्हा शाखेचे अध्यक्ष विठ्ठल गवस, सरचिटणीस तुषार आरोस्कर यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुका शाखेचे अधिवेशन 9 एप्रिल 2026 रोजी लोया मंगल कार्यालय धामणगाव येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर, जिल्हा शाखेचे अध्यक्ष अजय आनंद पवार, जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र दहातोंडे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार असून या अधिवेशनाला शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका शाखेचे अध्यक्ष योगीराज मोहोळ, तालुका शाखेचे पदाधिकारी सुरेश मनोहरे, तेजस राठोड, धीरज देशमुख, प्रवीण मडावी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे. आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो. धन्यवाद. जय समिती. गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय जयकार.